फडणवीस सरकारचा मोठा निर्णय 55 लाख शेतकऱ्यांची 36,585 कोटींची कर्जमाफी। सविस्तर सांगतो मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातून सध्याच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने महाराष्ट्रातील बळीराजासाठी म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील तब्बल 55 लाख शेतकऱ्यांचे 36,585 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे। गेल्या काही काळातील नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभे करण्यासाठी सरकारने हे खूप मोठे पाऊल उचलले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती, सरकारचे नियम, अटी आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार हे आपण समजून घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। हा निर्णय अचानक आलेला नाही, तर यामागे राज्यातील शेतीची सध्या स्थिती कारणीभूत आहे। गेल्या काही हंगामात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागला आहे। कधी अचानक आलेली अतिवृष्टी, कधी कडक दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेला पिके डोळ्यात देखत उद्ध्वस्त झाली। शेतातून अपेक्षेप्रमाणे उत्पन्न न मिळाल्यामुळे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज कसे फेडायचे हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता। कर्जाच्या या चक्रव्यूहामुळे शेतकरी चिंतेत होता आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मंदावली होती। याच गंभीर परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या डोळ्यावरील कर्जाचा बोजा कायमचा हटवण्यासाठी सरकारने या अवाढव्य कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे। या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेली 36,585 कोटी रुपयांची रक्कम ही राज्यातील इतिहासातील एका टप्प्यावरील सर्वात मोठ्या रकमांपैकी एक आहे। आता आपल्या मनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार आणि सरकारचे निकष काय आहेत। तर सरकारने स्पष्ट केले आहे की हा लाभ प्रामुख्याने राज्यातील अल्पभूधारक आणि मध्यम शेतकरी कुटुंबांना दिला जाईल, ज्या शेतकऱ्यांकडे मर्यादित शेत जमीन आहे आणि ज्यांचे उपजीविकेचे साधन पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, त्यांना यामध्ये प्राधान्य मिळेल। राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज या योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे। सरकारने यासाठी एक निश्चित तारीख आणि कर्जाची मर्यादा ठरवून दिली आहे, ज्या अंतर्गत येणारे थकीत कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल। यासोबतच ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी संकटात असूनही आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले आहेत, अशा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत किंवा अनुदान देण्याचा विचारही सरकार करत आहे। मित्रांनो, ही कर्जमाफी खऱ्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावी यासाठी सरकारने काही कडक अटी आणि नियम तयार केले आहेत। म्हणजेच काही ठराविक लोकांना या योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे। जे लोक शेती करतात परंतु त्यासोबतच ते सरकारी किंवा निमशासकीय नोकरीमध्ये कार्यरत आहेत, त्यांना या कर्जमाफीचा फायदा घेता येणार नाही। तसेच दरमहा मोठी पेन्शन घेणारे निवृत्ती वेतनधारक आणि दरवर्षी इन्कम टॅक्स म्हणजेच प्राप्ती कर भरणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। याशिवाय आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मोठ्या सहकारी साखर कारखान्यांचे किंवा बँकांचे संचालक यांच्या कुटुंबांना या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे। सरकारने हा नियम यासाठी लावला आहे जेणेकरून करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होणार नाही आणि संपूर्ण आर्थिक मदत थेट गावातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। आता ही कर्जमाफी नक्की कशी होणार आणि शेतकऱ्यांना काय करावे लागेल हे आपण जाणून घेऊया। पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेकदा मोठ्या रांगा आणि घोटाळ्यांचे प्रकार समोर आले होते, त्यामुळे यावेळी सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि डिजिटल ठेवली आहे। यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची किंवा दलालाची गरज भासणार नाही। सरकार थेट बँकांकडून थक बाकीदार शेतकऱ्यांची यादी आणि माहिती गोळा करत आहे। ही माहिती आधार कार्ड आणि 7/12 उताराशी लिंक केली जाईल। सर्व कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी झाल्यानंतर मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल। शेतकऱ्यांना फक्त आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवावे लागेल
आणि सरकारकडून जेव्हा अधिकृत याद्या प्रसिद्ध होतील तेव्हा आपले नाव तपासणे आवश्यक असेल. एकंदरीत पाहायला गेले तर फडणवीस सरकारचा हा 55 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलणारा ठरू शकतो. कर्जमुक्त झाल्यानंतर आपला शेतकरी राजा पुन्हा एकदा नवीन उमेदीने आणि आत्मविश्वासाने शेतांमध्ये घाम गाळण्यासाठी सज्ज होईल, यात काही शंका नाही. यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठांना देखील उभारी मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सरकारची ही कर्जमाफी योजना कशी वाटली? सरकारच्या या नियम आणि अटींबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.